नमस्कार. मी रिसर्च ॲनालिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनिच्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहे की उद्या 1 तारखेला 1 ऑगस्टला निफ्टीच्या एक्सपायरीच्या दिवशी मार्केटमध्ये मूवमेंट कसा होऊ शकते. मार्केट अगदी ऑल टाईम हायला येऊन टच केलेलं आहे. आज लाईव्हमध्ये आपण बघितलं होतं 24,910च्या वर जर मार्केट निघालं तर आपण बाय करायचा प्लॅन केला होता. तर कुठे आपण प्लॅन केला होता हे पण आपण डिस्कस करणार आहे. यस, जवळपास इथे 24,910च्या वर आपण बाय करायचा प्लॅन केला होता आणि याच्या खाली इथे आपण स्टॉप लॉस प्लेस करणार होतो. 24,880च्या इथे आपण स्टॉप लॉस प्लेस करणार होतो. 10 वाजताच्या तेवढ्या जेव्हा मार्केटने इथून ब्रेकआउट दिलं तेव्हा आपण प्लॅन केला. इमिडिएटली एक मूवमेंट झाला. त्याच्यानंतर दिवसभर मार्केट वर होतं. डे हायला क्लोजिंग दिलेलं आहे, रेजिस्टन्सच्या वरती क्लोजिंग दिलेलं आहे. आता एक सायकोलॉजिकल रेजिस्टन्स आहे 25,000चा. आता आपल्याला बघायचं आहे उद्या निफ्टी या लेवलला कसा ट्रेड करेल आणि इथून ब्रेकआउट झाला तर कुठपर्यंत मोमेंटम होऊ शकते. उद्या एक्सपायरी आहे. खूप सारे जण जे आहे ते 25,000च्या लेवलवर कॉल राईट करून बसले असतील. तर जर फर्स्ट हाफमध्ये एक 980ला मार्केट आहे. फर्स्ट हाफमध्ये समजा मार्केट ओपन झालं 25,050 25,100 इथपर्यंत ओपन झालं. इमिडिएटली थोडीफार खाली सेलिंग आली. 25,000चा इथे सपोर्ट बनवला. इथे आपण यू टर्नवर एक बाय करू शकतो 25,000च्या जवळपास आणि आपलं टार्गेट जे राहील मिनिमम 25,100पर्यंत आपलं टार्गेट राहणार आहे. तर 25,100पर्यंत मार्केट जे आहे ते जाऊ शकते. पोझिशन कशी पाहिजे? 25,030 ते 25,050 या रेंजमध्ये ओपन झालं. इथे ओपन झालं, 20-30 पॉईंट खाली आलं, 25,000ला सपोर्ट घेतला आणि मग मार्केट वापस टर्न होईल तर आपण बाय करू शकतो. आपल्याला वरती 25,100पर्यंत टार्गेट मिळू शकते. व्हॉट इफ समजा फ्लॅट ओपन झालं, फ्लॅट ओपन झालं तरी 25,000 ब्रेक केल्याच्या नंतर आपल्याला एक 100 पॉईंटचा मुवमेंट वरच्या दिशेला मिळू शकते. जोपर्यंत मार्केट 24,900च्या खाली येत नाही तोपर्यंत आपण सेलचा प्लॅनिंग करणार नाही आहे. यस, व्हॉट इफ समजा गॅपअपच ओपन झालं, समजा उद्या 150 पॉईंट वरती मार्केट उघडलं डायरेक्ट 25,100ला किंवा 25,120 25,130ला मार्केट ओपन झालं. अशा केसमध्ये आपण इथून सेलिंगचा प्लॅन करूया. जर गॅपअप ओपन झालं तर आपण एक तर 5 EMA किंवा बॉलिंजर बँड या स्ट्रॅटेजीमध्ये सेलिंग प्लॅन करूया. जर फ्लॅट ओपन होत असेल, निफ्टी फ्लॅट ओपन होत असेल किंवा 30-40 पॉईंट वर ओपन होत असेल तर आपण बायसाठी प्लॅन करूया. टार्गेट ठेवणार आहे 25,100 इथपर्यंत टार्गेट ठेवू आणि तिथे बघूया. जर कॉल रायटर ट्रॅप झाले तर आपल्याला एक मोठा मूव 150 25,200पर्यंतचा पण एक मोठा मूव उद्या आपल्याला मिळू शकतो. पॉसिबिलिटी खूप हाय आहे. व्हॉट इफ जर गॅपडाऊन ओपन झालं 24,950च्या जवळपास ओपन झालं तर यस, गॅपडाऊन ओपन झालं तरी थोडाफार खाली जाईल. 24,900ला सपोर्ट आहे. इथे आल्याच्या नंतर आपण बायचा प्लॅन करू. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. उद्या आपण सेलिंगचा प्लॅन करणारच नाही आहे जोपर्यंत 24,900 ब्रेक करत नाही आणि त्याच्या खाली सस्टेन करत नाही मार्केट. एनी डिप आपण बायसाठीच प्लॅन करणार आहे. जसा आपण आज पण केला होता. इथे बायचा प्लॅन केला आणि त्याच्यानंतर आपल्याला चांगले 70-80 पॉईंट वरती मार्केटमध्ये मिळाले. तर उद्या पण आपला हाच प्लॅन असणार आहे. लेट सी. बँक निफ्टी आज एक्सपायरी होती आणि एकदम फ्लॅट मार्केट. पूर्ण दिवसभर मार्केट फ्लॅट होतं. मार्केटमध्ये काहीच मोमेंटम झालं नाही. लास्ट थोड्या वेळामध्ये मोमेंटम झालं तर 51,600च्या जवळपास मार्केट बंद झालेलं आहे. 51,500च्या खाली स्टॉप लॉस लावून आता आपण बाय करू शकतो आणि आपलं जे टार्गेट राहील 51,900 ते 52,000पर्यंतचं टार्गेट राहील. चांगला क्लोज दिलेला आहे. डे हायला क्लोज दिलेला आहे. तर इथून सुद्धा 300-400 पॉईंट बँक निफ्टी वरती जाऊ शकते. उद्या पण जाऊ शकते. गुड पॉसिबिलिटी आहे. उद्याच चालला जाईल. तर 51,500चा स्टॉप लॉस राहील आणि वरती टार्गेट 51,900चं राहील. आज आपण एंजल वन हा स्टॉक पाहिला होता. आज मी लाईव्हमध्ये सांगितला होता बाय करायला. आपण कुठे आयडेंटिफाय केला होता हा स्टॉक सगळ्यात पहिले ते बघणार आहे. 2170 2160 इथून जेव्हा या कॅन्डलचा हाय ब्रेक केला, इथे आपण जे आहे
इथून जेव्हा ब्रेक केला तेव्हा आपण आयडेंटिफाय केला होता 2170च्या जवळपास मी बाय दिला होता आणि तिथून विदिन 15-20 मिनिटमध्येच 100 पॉईंट एंजल वन वाढला. नंतर मग व्होलॅटिलिटी केली, साईडवेज गेला, खाली आला. बट येस, इथे आपण आयडेंटिफाय केला होता एंजल वन आज आपल्या ट्रेड याच्यामध्ये आणि इथून इमिडिएटली एक 100 पॉईंट मुवमेंट मिळाला. आय होप खूप सारे जण ज्यांनी लाईव्ह ट्रेड केला असेल त्यांनी हा एंजल वनचा ट्रेड कॅप्चर केला असेल आणि दिसतच होतं याच्यामध्ये की एक मोठा मुवमेंट कंटिन्यू मोठ्या मोठ्या कॅन्डल्स बनत होत्या. आणि जेव्हा 21,070 ब्रेक केला त्याच्यानंतर आपण एक ट्रेड प्लॅन केला होता 21,070च्या वरती. इकडे आपला स्टॉप लॉस होता 21,020च्या खाली आणि इमिडिएटली आपल्याला वरती एक 100 पॉईंटचं टार्गेट पण मिळालं. त्याच्यानंतर मार्केट खाली आलं, साईडवेज वापस 21,070च्या तिथेच येऊन क्लोज झालेला आहे. आतासुद्धा याच्यामध्ये एक बाय ट्रेड बनू शकतो. जोपर्यंत हा 2090 आजचा लो ब्रेक करत नाही तोपर्यंत आपण याच्यामध्ये बाय करू शकतो. एकदा 2200च्या वर जर निघाला याच्यामध्ये वापस 2270 पर्यंतचं टार्गेट इझिली पॉसिबल आहे. तर 2200च्या वर निघाला 2160चा स्टॉप लॉस लावून वरती आपण एक 2270 2300 पर्यंतचं टार्गेट एंजल वनमध्ये येऊ शकते. बट येस, आज ज्यांनी ट्रेड केला त्यांना एक खूप चांगला 100 पॉईंटचा मुवमेंट एंजल वनमध्ये मिळाला असेल. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आपण एक कॉन्टेस्ट लॉन्च करत आहे, त्या कॉन्टेस्टमध्ये पार्टिसिपेट करा. त्याच्यावर मी एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवेलच की कॉन्टेस्ट कसा आहे, रूल्स काय आहे. त्याच्यामध्ये एक्साइटिंग प्राइजेससुद्धा आम्ही घेऊन येणार आहे. तर येस, डेफिनेटली चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा, लाईक करा या व्हिडिओवर. जर 250 लाईक्स कंप्लीट होतील तर मी जी कॉन्टेस्ट आहे कॉन्टेस्टचा व्हिडिओ लगेच लॉन्च करून टाकेल आणि डेफिनेटली तुम्हाला सगळ्यांना खूप मजा येणार आहे. कॉन्टेस्टमध्ये 1 महिन्याची कॉन्टेस्ट असणार आहे आणि खूप काही शिकायला पण मिळेल. 1 महिन्यामध्ये तुम्हाला डिसिप्लिन पण येऊन जाईल आणि ट्रेडिंग पण येऊन जाईल. तर कॉन्टेस्टमध्ये नक्की पार्टिसिपेट करा आणि या व्हिडिओवर 250 लाईक्स कंप्लीट करा. नक्कीच आपल्याला कॉन्टेस्टचा व्हिडिओ लवकरच बघायला मिळेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.